10वीच्या बोर्ड एक्झाम मध्ये हमखास विचारला जाणारा 2 मार्काचा क्वेश्चन. तर चला तर मग आज आपण शिकणार आहोत हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड. हॅप्लॉइड म्हणजे सिंगल कॉपी ऑफ ईच क्रोमोझोम, ज्यामध्ये क्रोमोझोमची फक्त काय असते, सिंगल कॉपी असते. ते बघा, ओनली सिंगल कॉपी दिसते तुम्हाला प्रत्येक क्रोमोझोमची. इट्स कंटेन हाफ द क्रोमोझोम. हा जो आहे ओनली हाफ क्रोमोझोम कंटेन करतो आणि हा रिप्रेझेंट केला जातो एन. कशाने रिप्रेझेंट केला जातो? एन. फॉर एक्झाम्पल स्पर्म अँड एग सेल. ज्या रिप्रोडक्टिव्ह सेल असतात, तर रिप्रोडक्टिव्ह ज्या सेल असतात त्यांना काय म्हटलं जातं? हॅप्लॉइड म्हटलं जातं. तर डिप्लॉइड म्हणजे काय पहा, 2 कॉपीज ऑफ ईच क्रोमोझोम, ज्यामध्ये क्रोमोझोमच्या प्रत्येक क्रोमोझोमच्या 2 कॉपीज असतात. पहा, 1 सोबत 1 दिलेला आहे, 2 सोबत 2 दिलेला आहे, 3 सोबत 3 दिलेला आहे. प्रत्येक क्रोमोझोमचा काय असतं? डबल कॉपीज आहे. डाय म्हणजे 2, ज्यामध्ये डाय म्हणजे काय? 2, ज्यामध्ये क्रोमोझोमच्या डबल कॉपीज असतात. डाय म्हणजे डबल इथे दिलेला आहे बघा. इट्स कंटेन कंप्लीट द क्रोमोझोम पेअर आणि हा रिप्रेझेंट केला जातो 2n ने. फॉर एक्झाम्पल दिले आहे रेग्युलर बॉडी सेल. आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या काही सेल आहेत त्या सगळ्या सेल ज्या आहेत हा डिप्लॉइड सेल आहेत. तर अशाच नवनवीन ट्रिक्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.